सन्माननीय सुरेश दादा पाटील साहेब आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण रवीजी सावंत साहेब आहेत. दोन शब्द या ठिकाणी आपल्यासाठी व्यक्त करतायत. सन्माननीय रवीजी सावंत साहेब. आज पोगाव गावातर्फे आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये मला इथे बोलवल्याबद्दल श्री आमचे तेजा भाऊ व त्यांचे सहकारी रुपेशजी, तसंच आज मंचा इकडे नाही आणि जे हनुमान मित्रमंडळ पोगाव यांचा खरोखर मी आभार मानतो. कारण मी पहिल्यांदा ह्या ठिकाणी आलो आहे आणि एवढा चांगला आणि सुंदर ग्राउंड बघितलं आहे. आणि ही जी शेवटची मॅच होती ती पण म्हणजे अशी झाली एकतर्फीच, पण एवढे बक्षिसं लावले होते की ती मॅच भावेश पवार आणि त्याच्या सहकार्याने लवकर संपून टाकली. ती 3 ओव्हरच्या जागी ती 8 बॉलातच संपवली. आणि आता ह्या ग्राउंडबद्दल बोलायचं झाला तर आत्ता मला दादांनी सांगितलं की हा आपला महापालिकेच्या हद्दीमध्ये येतो, तर मी 100% बोलतो, भले महापौर आमचा बसो या ना बसो, हा ग्राउंड क्रिकेटसाठी रिझर्व करण्याची मी मागणी करेल. आणि इकडे जास्त म्हणजे सुशोभीकरण करून चांगला स्टेडियम कसा बनेल याचा प्रयत्न करेल. कारण सगळा भले भिवंडी सरकार आपली नसली तरी तिकडे सरकार आपलीच आहे. मी तुम्हाला शब्द देतो की उद्यापासून ह्या कामाला मी सुरुवात करेल. माझा लेटर उद्या पहिले जाईल आणि माझा फॅक्स मंत्रालयात जाईल, हे मी तुम्हाला शब्द देतो. ही खाली साईड बीड मला तुम्ही माहिती द्या मला या साईडची, मी पूर्ण माहिती तिकडे पोचवून की आपल्या खेडेगावातल्या पोरांना खेळण्यासाठी एक उत्कृष्ट अशी जागा आहे आता समजली, पण इकडे चांगला स्टेडियम बनवण्याचा प्रयत्न मी करेल, हा मी तुम्हाला शब्द देतो. वाह, क्या बात आहे. धन्यवाद साहेब. निश्चितच या विभागासाठी असं ग्राउंड असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि निश्चित आमचे मान्यवर विकासजी बपना साहेब असतील आणि ज्यांनी ग्वाही दिली आहे की या ग्राउंडचं नंदनवन करेल, असे तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व रवीजी सावंत साहेब आपल्यापासून रजा घेताना आपण पाहतोय. त्यानंतर या व्यासपीठावरती आपण पाहतोय या विभागात गोर गरिबांसाठी आतोनात मेहनत घेणारे आणि त्यांचे कैवारे बनून काम करणारे सुरेश मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपणही आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करून या ग्राउंडसाठी, या परिसरासाठी आपण मोलाचं योगदान द्यायचं आहे. जय हनुमान मित्रमंडळ पोगाव यांच्या वतीने या पोगाव ग्राउंडवरती ज्या स्पर्धा आयोजित झालेल्या आहेत त्या स्पर्धेचं नैमित्य आहे की पोगाव गावचे सर्वांचे प्रिय असे महेश बारशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, बरेचशा मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि बरेचसे आपले संघ या ठिकाणी मॅच खेळलेले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षक देखील बरेचसे क्रिकेटप्रेमी या मैदानावर येऊन गेलेले आहेत. तेव्हा सर्व जे क्रिकेटप्रेमी असतील, संघ असतील, या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आमचे जे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील आल्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आता जो संघ अंतिम फेरीमध्ये पास झाला, म्हणजे ज्यांनी फायनल जिंकली आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. त्याचप्रमाणे जो उपांत्य संघ आहे म्हणजे 2nd नंबरचा, त्या संघाचं देखील अभिनंदन करतो. कारण प्रत्येक संघाने या ठिकाणी आपलं काम अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलेलं आहे, अतिशय चांगले खेळलेले आहेत आणि म्हणून त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आताच एक फार मोठी अनाऊन्स या ठिकाणी झाली. आपले BJPचे अध्यक्ष भिवंडी शहराचे यांनी अनाऊन्स केले की हा जो ग्राउंड जो आहे हा कायमस्वरूपी क्रिकेटसाठी राहिला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी तो प्रयत्न करण्याचा आश्वासन देखील दिलं आहे. ग्राउंडची पार्श्वभूमी कमी जास्त करून तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की ही ग्राउंडची जागा जी आहे ही भिवंडी महानगरपालिकेच्या आधिपत्याखाली असून
ती जागा हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंग म्हणजे बेघरांसाठी घरे यासाठी रिझर्वेशन आहे म्हणजे आरक्षित आहे. काही दिवसाने या ठिकाणी हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंग म्हणजे बेघरांसाठी घरं हा प्रोजेक्ट या उर्वरित जागेमध्ये होणार आहे आणि त्याच्या पश्चात ज्या ठिकाणी वस्ती आली बिल्डिंग आल्या त्या ठिकाणी बगीचा किंवा ग्राउंड असणे अत्यंत गरजेचं असतं. त्यांच्या प्लॅनमध्येच तो असेल किंवा त्यांना ठेवावं लागेल. आणि म्हणून ही जी जागा आपण सर्व पोगाववाल्यांनी चाविंद्यावाल्यांनी जे काही आपले क्रिकेटप्रेमी जे आहेत त्यांनी जी सुरक्षित ठेवलेली आहे ही फार मोलाची जागा आहे. आणि नक्कीच आता भाजपचे अध्यक्ष यांनी सांगितलं आहे की आम्ही त्याकरता प्रयत्न करूच, परंतु भविष्यामध्ये या ठिकाणी जे निवडून येणारे नगरसेवक आहे त्यांचा पण यासाठी चांगला रोल असेल, त्यांचं पण यासाठी योगदान असेल. आणि म्हणून जे पण येणारे आपले नगरसेवक असतील, आता इच्छुक तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत, या ठिकाणी राम पाटील आहेत, तेजस पाटील आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत. तर ह्या विभागामध्ये किंवा या प्रभागामध्ये ते इच्छुक आहेत. जर भगवंताच्या कृपेने त्यांचं यशस्वी झाले, त्यांना यश जर मिळालं तर नक्कीच याचा पाठपुरावा या लोकल लेवलला म्हणजे महानगरपालिकेच्या लेवलला ठराव घेऊन की ही जी जागा सध्या हाऊसिंग बोर्ड डिसहाऊसिंगमध्ये आहे आणि ती जागा प्लेग्राऊंडमध्ये राहिली पाहिजे ह्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. आणि तशी प्रोसिजर जी आहे आपण पुढे 100% करू. आणि आमचं पण जेवढं सहकार्य असेल या नगरसेवकांना येणाऱ्या आम्ही त्यांना सहकार्य करू. आणि नक्कीच हा जो ग्राउंड जो आहे लिगली कशा पद्धतीने महानगरपालिकेमार्फत हा ग्राउंडच राहील ह्याचा आपण 100% पाठपुरावा करू. आणि त्यासाठी आपले जे सहकारी नगरसेवक येतील त्यांचा देखील यामध्ये फार मोठा वाटा असेल. त्याचबरोबर आपले या विभागातले सर्व नागरिक सन्माननीय प्रतिष्ठित जे लोक जे आहेत यांचा देखील सहकार्य असेल. तेव्हा या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी हे जे दिसलेलं ग्राउंड आहे हे नक्कीच अतिशय सुशोभीकरण होईल याच्यामध्ये शंका नाही. कारण हीच जागा पुढे अतिशय महत्त्वाची होणार आहे का, ती याच्याकरता की या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत जे आहे हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंगचा प्रोजेक्ट पास झालेला आहे आणि काही दिवसांनी म्हणा किंवा काही महिन्यांनी म्हणा हा प्रोजेक्ट या ठिकाणी चालू होणार आहे. त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे एवढं मला कल्पना आहे. आणि म्हणून जर तो प्रोजेक्ट इथं इम्प्लिमेंट जर झाला तर त्या प्रोजेक्ट बरोबर हा 200 फुटाचा रोड देखील या ठिकाणी टच आहे. आणि म्हणून 200 फूट रस्ता त्याचबरोबर होणाऱ्या बिल्डिंगी आणि बिल्डिंगसाठी आवश्यक असलेले ग्राउंड बगीचा हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पुढचं सिग्नल 100% असं वाटतं की ही जी जागा जी राखून ठेवली आहे ही त्यामध्ये आपण ग्राउंड म्हणून दर्शवण्यासाठी 100% प्रयत्न करू आणि त्यासाठी पाठपुरावा करू. आपले सहकारी नगरसेवक येणारे निवडून ते करतीलच, पण त्यांच्या बरोबर आपण देखील त्यांना सहकार्य करू एक नागरिक म्हणून. आणि या क्रिकेटप्रेमींना या क्रिकेटवीरांना चांगल्या प्रकारे या एरियामध्ये किंवा विभागामध्ये ग्राउंड कसं होईल याचा प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आता पुढे नंतर बघू पुढे काय होतंय ते चांगलंच होईल. जे पण आहे भगवंतावर विश्वास ठेवा, नक्कीच जे होणार हे चांगलंच होणार आहे. तेव्हा एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा सगळं क्रिकेटप्रेमी आणि सर्व खेळाडू यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरोखर ज्या विभागामध्ये जर हा ग्राउंड जर तयार झाला तर निश्चित आमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम आणि चांगली गोष्ट होईल. तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचं आहे. दोन्ही टीम भादवड आणि गोरसई प्लीज आपण या खुर्च्यांवरती बसायचं आहे. त्याचबरोबर भावेश पवार आणि पवन केने तसेच करेश मात्रे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच गोरसई गावचे कप्पू केने असतील, नवनाथजी केने आपणास विनंती आपण ही व्यासपीठावरती यायचं आहे. भावेश पवार आणि पवन केने आपलं या ठिकाणी स्वागत केले जाईल या कमिटीच्या माध्यमातून. कारण आपण या विभागाचा नव्हे तर पूर्ण भिवंडीचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पसरवतात आणि करत आहात. आणि त्याचबरोबर करेश मात्रे आपण ही चांगला खेळ करतायत तर तुमचाही या ठिकाणी केले जाईल स्वागत आणि सन्मान. तर आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
यस, या ठिकाणी आपण पाहतोय या तालुका क्रिकेटमध्ये ज्याने खरोखरच खूप चांगलं नाव गाजवलेलं आहे, तर मी विनंती करतोय संदेश उर्फ नाना साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करेश म्हात्रे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्र हो, क्रिकेटवरती अतोनात प्रेम असणारं करेश याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. यस, तसेच भावेश पवार आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, भगवंताने ही देणगी दिलेली आहे, खास करून आपण पाहतोय भावेश पवार याच्यासाठी. एक सामान्य घरातून येऊन मात्र या पूर्ण भारतभर ज्याने खरोखरच खूप नाव कमवलं गेलं असं भावेश पवार यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, ज्याप्रमाणे फुलं सुगंध देत आहेत तशी कीर्ती तुझी दरवळत राहो. भारतात नव्हे तर भारताबाहेर तुझी कीर्ती आम्हाला ऐकायला मिळावी. ह्या तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर एक बेस्ट ॲक्टर आणि क्रिकेटमध्ये ज्याची छाप सोडणारे पवन केने या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर दोस्ती दुनियातील राजा माणूस पवन केने यांचा या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान केलं जाते. आणि संजयजी म्हात्रे, या आपण सर्वप्रथम फंडिंग दिली, सुरुवात दिली आणि याच विभागामधून आपण जर पाहिलं तर संजीव म्हात्रे भाई यांच्या टीममधून सर्वप्रथम खेळला गेला आणि आपण पाहिलं तर ओपनमध्ये स्टार बनला गेला असा पवन केने यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहू शकता प्रेमाचं फुलगुच्छ आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यस, सन्माननीय मान्य श्री विवेकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. माजी सरपंच खांडवल आपण पाहतो एक दानशूर राजा आणि दोस्ती दुनियात ज्याचं नाव आदराने घेतलं जातं असं विवेकजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसे या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित व्यासपीठावरती आपण पाहतोय युवा उद्योजक अग्रजा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्मान्य रुपेशजी गुलवी साहेब आहेत. त्यांचाही आपण करूया या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय संजू दादा म्हात्रे आपणास विनंती आहे, आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहू शकता, मनमिलाव स्वभाव आणि दोस्तीसाठी आपण पाहिलं तर नेहमी तत्पर, आध्या रात्री फोन करा, नेहमीच हजर राहणारे व्यक्तिमत्व आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. त्यांना मायेची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सुदर्शन शेळके आपण या व्यासपीठावरती, त्यानंतर या व्यासपीठावरती आपण पाहू शकता सन्माननीय अमोलजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. तर मी विनंती करतोय सुदर्शन दादा की आपण या व्यासपीठावरती आपण पाहतोय अमोल पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाते. निश्चितच निलेश दादा आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय आपण उद्योग क्षेत्रामध्ये, एक उंच भरारी घराणार व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अमोलजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालं खांडवल गावचे माजी सरपंच सन्माननीय विवेकजी पाटील साहेब आहेत. त्यांनाही विनंती आहे की आमच्या मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की या गोड व्यक्तिमत्वाचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्र, मी नेहमी म्हणत असतो की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी पवन केनेचे काका श्री सन्माननीय नवनाथजी केने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान.
आपण पाहिलं तर या गोरसई टीमला फाउंडर मेंबर म्हणून ज्याने सुरुवात केली पवन केनेचे काकाश्री नवनाथ केने यांचाही या ठिकाणी केलाच जाईल येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय संदेश उर्फ नाना आपणास विनंती आहे की आपण सन्माननीय नवनाथजी केने साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावरती आपण पाहतोय जबजरंग गोरसे बी या टीमला लीड करत असताना सर्व लेखाजोखा त्या सांभाळत असतं असे आमच्या गावातील एका लाडक्या व्यक्तिमत्व कल्पेश उर्फ कप्पू केने आपणास विनंती आहे की आपलं या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय किरणजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निश्चित आपण पाहतोय खेळणारे खेळतायत परंतु एका बाजूला जर आपण विचार केलं तर त्याला कमिटमेंट करण्यासाठी त्याला योग्य तो न्याय देण्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांचा या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या चावेंद्रा पोगाव असेल किंवा या पूर्ण भिवंडीमध्ये गोर गरिबांसाठी जर मनापासून काम करणारं कुठलं व्यक्तिमत्व असेल, शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहर जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय निलीजी पाटील साहेबांना की त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्र या ग्राउंडला जर कलाटी देणारा कुठला व्यक्तिमत्व असेल तर आपण पाहतो ज्यांचा या ठिकाणी केला जातोय स्वागत आणि सन्मान. या महान व्यक्तिमत्वासाठी आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. कारण या विभागामध्ये जर ग्राउंड होण्यासाठी सर्वात जास्त मदत करणारा कुठलं जर व्यक्तिमत्व असेल तर तो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्मान्य सुरेशजी पाटील साहेब. त्याच्यानंतर आपण पाहतोय जे हनुमान पोगाव टीम असेल किंवा पोगाव गाव असेल याच्यावरती अतोनात प्रेम करणारे भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय रामशंकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. संदेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भारतीय संस्कृती नेहमी आपल्याला सांगत असते की अतिथी देवो भव आणि प्रत्येक मान्यवराला तो मान सन्मान देणे गरजेचं आहे. आपण पाहू शकता महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शॉल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटोज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि निश्चित मित्र या भविष्य काळात किंवा भूतकाळामध्ये अशी टुर्नामेंट झाली नाही आहे. तशी टुर्नामेंट आपल्यासमोर येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तब्बल 42 बाईकसह आपण पाहिलं तर अग्रजा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ती स्पर्धा येणार आहे. डे नाईट स्पर्धा याच ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे प्रणेते या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय तेजसदादा पाटील. त्यांचाही करूया आपण या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. निश्चित सागर पाटील आणि मित्र विनंती करेन की आपण संपूर्ण टीमने त्यांचा येतोचे स्वागत करायचं आहे. कारण मी तर म्हणतोय की पोगाव गावचा एक गौरव म्हणून आपण पाहतोय गोर गरिबांसाठी एका हाताने जर दान केलं तर दुसऱ्या हाताला माहीत पडत नाही आहे. एवढा दानसूर राजा आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस आपण पाहतोय आणि ज्यांच्या मातून सर्वात मोठी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं या ठिकाणी होतंय तुझी स्वागत आणि सन्मान. या महान व्यक्तिमत्वासाठी आपण एकदा जोरदार टाळ्याने त्यांचा निश्चित स्वागत करूया. तर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे तिन्ही पंच आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय आपण पाहू शकता ज्याच्या माध्यमातून खूप चांगली पंचगिरी केली जाते असे उमेश केने सर यांचं या ठिकाणी आपण येतोचे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. तर निश्चितच पाहतोय आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये एक उल्लेखनीय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी केलाच जातो येतोचे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर सलग 4 दिवस
ज्याच्या आवाजाची जादू आपण पाहिली असे तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक कॉमेंटेटर पवार सर, आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचंही या ठिकाणी केलंच जाईल यशोदित स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली गेली MB टेलिव्हिजनच्या माध्यमातून. त्याचे प्रोप्रायटर सन्मान्य निवृत्तीजी बजागे आहेत, त्यांचंही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. डीजे निश्चितच आपण पाहतोय एकदम साफसूत्र टेलिकास्ट आपण पाहिलं तर NB लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं अशा महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर डीजे प्रणव आपण पाहिलं तर चांगली माइक सिस्टीम आणि त्यानंतर डीजे ऑपरेटिंग चांगली पाहायला मिळाली असे प्रणव यांचा या ठिकाणी केला जातो यथोचित स्वागत आणि सन्मान. त्यानंतर मित्रांनो, म्हणजे भिवंडीमध्ये नाही तर गोरशे गावचं नाव खूप मोठं आहे. सातत्याने गोरशेकराव प्रेम का असते. माझे दोन्ही जे समालोचक मित्र आहेत, एक कॉम्प्युटर ऑफ सुभाष धुमाल, त्यानंतर मनोजदा यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी त्यांचे निकटवर्तीय मित्र निलेश जाधव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते एक चांगले मूर्तिकारसुद्धा आहेत, आम्ही ॲड पण केलेले आहे. जर कुठल्याही व्यक्तीला मूर्ती लागत असेल कुठल्याही पक्षाची माणसाची निश्चित आपल्याला एकदा संपर्क करू शकता. असे उत्कृष्ट मूर्तिकारसुद्धा आहेत आणि आपल्या बंगल्यासाठी जर शो हवा असेल तर एकदा आपण निश्चित नो डाऊट मनोज ठाकरेंचा संपर्क साधू शकता. येस सर. तसेच जो शामियाना आपण पाहतोय मंडप डेकोरेटर जयराजजी गुलवी आपण इथं उपस्थित असाल तर आपण ही या समोर आपलंही या ठिकाणी केलेच झाले यथोचित स्वागत आणि सन्मान. आणि या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी संपूर्ण चाविंद्र असेल किंवा पोगाव असेल या सर्वांनी पडद्यापुढे पडद्यामागे सर्वांनी खूप मेहनत घेतली. तर या सर्वांचंही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि इथे चुकून कोणाचा जर स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर ती आमच्या बुद्धीचा दोष किंवा काही समजून आम्हाला ती क्षमा करावी ही नम्रतेची विनंती. आणि हर्ष गायकर आपण यायचं आहे, आपलं या ठिकाणी स्वागत केले जाईल कारण आपण पाहतोय की स्कोरिंगसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. तसेच विशाल नाईक आपण यायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय ज्याचा हँड रायटिंग खूप चांगली पाहायला मिळते. तर हर्ष आपण या, त्यांचंही या ठिकाणी केले जाईल हे तुझे स्वागत आणि सन्मान. आणि त्याचबरोबर विशाल नाईक आपण यायचं आहे, विशाल नाईक त्यांचंही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. त्याचबरोबर संपूर्ण 4 दिवस आपण जर पाहिलं तर सन्मान्य महेशजी वारे साहेबांनी पाण्याची व्यवस्था केली गेली, तर खऱ्या अर्थाने त्यांचंही आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी सहकार्य करणारे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांचं चुकून नाव राहिला असेल तर निश्चित या कमिटीच्या माध्यमातून मी क्षमा मागतो. धन्यवाद. आणि तसेच सन्मान्य तुषारजी पाटील त्यांनी सुद्धा आपण पाहतोय की पाण्याची बिस्लेरीची व्यवस्था केलेली आहे, ते जर इथे उपस्थित असतील त्यांनीही समोर यायचं आहे. निश्चितच चुकून कुणाचा पुन्हा एकदा सांगतो की स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर मित्र राग मानू नका. घाई गडबडीमध्ये काही चुका होत आहेत आणि होत राहतील, बट तुम्ही आम्हाला क्षमा करा. तर आपण बोलूया
स्वागत समारंभ संपलेला आहे. आता बक्षीस वितरणाकडे निश्चितच भरपूर वेळ या ठिकाणी घेतला गेला आहे. सर्वप्रथम आपण जी फायनल झाली तिची मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आणि त्या मॅन ऑफ द मॅचचा त्या ट्रॉफीचा हकदार नो डाऊट भावेश पवार. आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. क्या बात आहे. तेजस्वी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण भावेश पवार यांना फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. क्या बात आहे. दिन दुगनी और रात चौगनी प्रगती करत राहा ही तुला येणाऱ्या काळामध्ये भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सलग 4 दिवसाची स्पर्धा होती. प्रत्येक दिवसात एक एक संघ निघत होता आणि त्या संघाला या ठिकाणी आपण पाहिलं तर पारितोषिक ठेवलं गेलं आहे. अर्थात चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी ती दिली जाते जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाला विनंती आहे की आपण या आणि आपला पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. यस सन्माननीय व्यासपीठावरती कल्पेशजी केने नवनाथजी केने उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. क्या बात आहे. भरपूर सारा संघर्ष केला, भरपूर चांगला खेळ केला, बट अंतिम सामन्यामध्ये पोहोचू शकले नाहीत. परंतु चांगला खेळ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वीर बजरंग कारिवली. क्या बात आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं तर एकाच गावातील आणि एकाच गावाने आपण पाहिलं तर चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. तर निश्चितच आपण ती ट्रॉफी देऊया. सन्माननीय रुपेशजी गुलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. त्यानंतर आपण देऊया बेस बॅटरचा किताब. निश्चित या रेससाठी आपण पाहिलं तर 2 नावं आपल्याला पाहायला मिळालीत. एक यश म्हात्रे आणि दुसरं कपिल केने. आपण जर पाहिलं तर कपिल केने याने 5 विकेट घेतले होते. परंतु यस बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय कपिल केने याने 5 विकेट घेतले होते आणि यश म्हात्रे याने 6 विकेट घेतले होते. म्हणजे बेस्ट बॉलरचा जो किताब आहे तो यश म्हात्रे यास जातोय. तर विनंती असेल यश म्हात्रे या आणि आपला पुरस्कार आहे तो आपण घेऊन जायचा आहे. तर व्यासपीठावर विराजमान माननीय श्री विवेकजी पाटील साहेब आहेत. आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. निश्चितच भरपूर चांगला खेळ केला मित्र, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅटरचा किताब. क्या बात आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहताय 2 जण रेसमध्ये आहेत. एक तर संदेश केने आणि दुसरा करेश म्हात्रे. तर या दोघांतील कोण असू शकेल, कोण असू शकेल? या ठिकाणी आपण पाहिलं तर संदेश केने याने 79 धावा बनवल्या आणि करेश म्हात्रे याने 81 धावा बनवल्या. तर निश्चितच आपण पाहतोय करेश म्हात्रे या ठिकाणी पाहतोय आपण बेस्ट बॅटरचा उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. तर सन्माननीय अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण हा किताब प्रदान करायचा आहे. निश्चितच करेजसाठी एकदा आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्यानंतर आपण पाहूया द्वितीय क्रमांक ज्याने खरोखर खूप चांगली फाईट केली, नो डाऊट जय दुर्गा बी भादवड या टीमला विनंती आहे की आपण आपला पारितोषिक घेऊन जायचा आहे. आणि या ठिकाणी उपस्थित आपण पाहू शकता सन्मान्य सुरेशजी पाटील साहेब असतील, तेजसजी पाटील, राम पाटील, सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे.
त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट कामगिरी केलेला असा खेळाडू निवडला जातोय की ज्याने या पूर्ण ग्राउंडमध्ये आपलं अधिराज्य गाजवलं, आपलं प्रभुत्व राखलं गेलं, असा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आपण पाहिलं तर प्रतीक नाईक, जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाचा, की ज्याने 102 धावा आणि 3 विकेट घेतले. त्याच जोरावरती आपण पाहतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. तर मी सन्माननीय सर भावेश पवार यांना विनंती करतोय की आपण या सिरीजचं वितरण करायचं आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्यात. आणि निश्चितच आपण पाहिले तर स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025चं जे प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे तिचा हकदार बनतंय. नो डाऊट या अंगामध्ये चांगली सुरुवात केली, बीसीएची पहिली स्पर्धा पटकावली असा जय बजरंग गोरसई बी. चला संपूर्ण टीम आपण या आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की या बक्षिसाचं आपण वितरण करायचं आहे. डीजे मास्टर चॅम्पियन धून, क्या बात आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन आपण पाहतोय भूमी 11 जय बजरंग गोरसई बी. प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण पाहतोय. निश्चितच आपण पाहिलं तर फर्स्ट कॅश प्राइज सन्मान्य तेजस्वी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं या स्पर्धेसाठी. त्या मान्यवर या ठिकाणी